रियल महाराष्ट्र 24 न्यूज, आम्ही दाखवतो सत्य। आज दिनांक 7/6/2026 या दिवशी पाथरी तालुक्यातील पात्रगाव या ठिकाणी सर्व बौद्ध उपासकांनी अतिशय कष्टातून श्रामणी शिबिराचं आयोजन केलं होतं। ते अतिशय चांगल्या प्रकारे त्यांनी या ठिकाणी काम करून दाखवून दिलं की श्रामणी शिबिर का घ्यायचं, कशासाठी घ्यायचं आणि भावी पिढीला त्याचा चांगल्या प्रकारे उपयोग व्हावा आणि स्वतःचं जीवनमान उंचावण्यासाठी या शिबिराची नितांत गरज आहे। म्हणून भारतीय बौद्ध महासभा ही मुंबई येथून सर्व भारतभर हा उपक्रम राबवते आणि आज गावाचं नाव पात्रगाव या ठिकाणी मुंबईहून आदेश आलेले आहेत। बनते पी धमानंद आणि केंद्रीय शिक्षक बऱ्याच आपल्या तालुक्यामधून भारतीय बौद्ध महासभेचे जे विधी होत असतात, संस्कार होत असतात, त्याची बौद्धाचार्य श्रामणी शिबिर एक फार महत्त्वाचं शिबिर आहे। आणि हे शिबिर करण्यासाठी मी रात्रंदिवस खेड्यापाड्यामध्ये येतेच नाही तर प्रत्येक खेड्यामध्ये जाऊन श्रामणी शिबिर, बौद्धाचार्याचं शिबिर, समता सैनिक दल इतर सर्व कार्यक्रम मी घेत असतो। सकाळी 6 ते 7 पर्यंत मी खेड्यापाड्यात आपल्या शहरामध्ये दौरे करून आज समाजाला जागृत करण्याचे काम बौद्ध महासभेच्या वतीने मी करीत आहे। आतापर्यंत प्रत्येक खेड्यामध्ये शाखा केली। या गावामध्ये म्हणजे पाथरगाव खुर्द पाथरी तालुक्यामध्ये इथं महिलाचं श्रामणी शिबिर घेतलं। इथं रविवारचा कार्यक्रम सुरू केला, पौर्णिमेचा कार्यक्रम केला। सर्व हे कार्यक्रम भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने धम्माचं काय म्हणजे मी भारतीय बौद्ध महासभा पुणे याच्यात न जाता भारतीय बौद्ध महासभा हेच माझं जीविताचं स्थान आहे।